नमस्कार. वर्षाच्या या पहिल्या आजच्या सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नव्या वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा. गेलं वर्ष सरत असताना गाजवलं ते आम आदमी पक्षानं आणि या वर्षाची सुरुवातही तेच गाजवतायत. आम आदमी पक्षानं 3 महत्त्वाचे निर्णय गेल्या 3 दिवसात घेतलेले आहेत. पहिला निर्णय पाण्याबाबत, दुसरा निर्णय विजेबाबत आणि आज जे नाईट शेल्टर असतात, रात्रीचे जे निवारे असतात, ते जे निराश्रित लोक आहेत यांना खुले करून जवळजवळ 48 निवारे असे खुले करून त्यांनी गरिबांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आपला आजचा प्रश्न आहे, सत्तेवर आल्यावर आम आदमी पक्षाने घेतलेले निर्णय लोकहिताचे आहेत का? हे निर्णय खरोखरच लोकांच्या हिताचे आहेत का? यावर टीका होते की तुम्ही फुकट पाणी का देतायत, तुम्ही विजेच्या किमती 50% कमी करून सरकारी तिजोरीवर भार टाकत नाही का? खरोखरच हे निर्णय लोकांपर्यंत पोहोचणार आहेत का? लोकांना याची मदत होणार आहे का की नुकसान होणार आहे लांब पल्ल्याच्या शर्यतीमध्ये? याची चर्चा आपण करणार आहोत. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे, माझ्या स्टुडिओमध्ये आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अतुल भातखळकर, माझ्यासोबत आहेत नागरी समस्यांचे अभ्यासक आणि माजी नगरसेवक आणि म्युनिसिपल शिक्षक युनियनचे अध्यक्ष रमेश जोशी, माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माझ्यासोबत आहेत आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया, माझ्यासोबत पुण्याहून आहेत, माफ करा दिल्लीहून नाही पुण्याहून आहेत माजी सनदी अधिकारी माधवराव गोडबोले, माझ्यासोबत आहेत TISSचे प्राध्यापक आणि प्रयास या संस्थेचे ट्रस्टी सुबोध वागळे पुण्याहून. मी चर्चेला सुरुवात करतोय सचिन सावंत आणि अतुल भातखळकर यांच्यापासून. सचिन सावंत, जे 15 वर्षात शीला दीक्षित यांनी केलं नाही ते आम आदमी पक्षाने 3 दिवसात करून दाखवलं. काय म्हणणं आहे तुमचं? एक लक्षात घेतलं पाहिजे, या ठिकाणी निर्णय घेणं अतिशय सोपं असतं. एकतर पॉवर तुम्हाला फुकटी द्यायची हा शासनाचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय आहे. ज्या तऱ्हेने केजरीवालांनी 18 मुद्दे आमच्याकडे पाठवले होते काँग्रेस पक्षाकडे विचारार्थ, त्याच्यामध्ये 16 निर्णय जे आहेत ते आम्ही त्याच वेळेला सांगितलं आणि त्यामध्ये हेही निर्णय होते की हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय ते तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. आम्ही फक्त लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये जे काही मुद्दे येतील त्याच्या संदर्भामध्ये विचार करू. परंतु या ठिकाणी त्यांनी जो निर्णय घेताना त्याचं उत्तरदायित्व तो योग्य आहे का अयोग्य आहे, त्याचा जो आर्थिक त्याचे परिणाम काय होणार आहेत याचा विचार त्यांनी करायला पाहिजे, या दृष्टिकोनातूनच आम्ही त्याच्याकडे पाहतो. आता ज्या तऱ्हेनं तुम्ही जर म्हणायला गेलात की विजेचा दर अर्ध्यावर करणं, याचा जवळपास 3,500 कोटीचा त्या ठिकाणी भार जो आहे तो शासनाला पडणार आहे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी पाणी देण्याच्या संदर्भामध्ये जवळपास एक 500-700 कोटीचा, म्हणजे जवळपास एक 4-4.5 हजार कोटीचा विषय जो आहे. आणि जर तुम्ही बजेट बघितलं आता 2013-14चं दिल्लीचं बजेट जे आहे ते 16,000 कोटीचं आहे. त्यामुळे 25% तुम्ही ज्या वेळेला एकंदरच सबसिडीच्या मार्फत देणार असाल तर ती जी काही रक्कम आहे ती कशा मार्फत जनरेट होणार आहे हा एक मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर हा जो काही त्याच्यानंतर तुम्ही जर रेट वाढवणार नसाल, इतर ज्याच्या वॅटच्या मधला असेल किंवा एक्साईज मधला जर वाढवणार नसाल तर तुमचं जे काही एक आर्ग्युमेंट होतं त्या ठिकाणी की भ्रष्टाचार आम्ही कमी करून त्या ठिकाणी हा जो काही लॉसेस आहे तो भरून काढणार आहोत. तर हे सगळं पाहण्याचं ठरलं. आम्हीही पाहतो आहोत की कशा तऱ्हेने हे सांभाळलं जाईल. सचिन सावंत, तुम्ही एक नाही सांगितलं की तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे. तुम्ही आम आदमी पक्षाच्या सरकारला पाठिंबा दिलाय, या निर्णयाच्या विरोधात तुम्ही आवाज उठवणार आहात का पाठिंबा आहे? ज्या तऱ्हेनं दिल्ली गव्हर्नमेंटने शीला दीक्षितांच्या काळामध्ये आज जेव्हा पॉवर आपला निधीचा रेव्हेन्यू सरप्लस स्टेटमध्ये जाऊन सोडलेला आहे, आजच्या परिस्थितीमध्ये जर त्याचा 8% हा लोनचा रेशो आहे GSDPच्या वरती आणि अतिशय पर कॅपिटा इन्कम त्या ठिकाणी जवळपास देशभरामध्ये सगळ्यात जास्त आहे. माझ्या महाराष्ट्रापेक्षा दुपटीनं त्या ठिकाणी पर कॅपिटा इन्कम त्या ठिकाणी आहे. इतर राज्य तर फारच मागे राहिली. त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर तुम्हाला पुढच्या काळामध्ये जर त्याचं इव्हॅल्युएशन करायचं झालं तर ह्या सगळ्या परिमाणांबरोबरच त्याचं इव्हॅल्युएशन करावं लागेल. या सगळे निर्णय जे आहेत ते त्यांचा अधिकार आहे, त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं सचिन सावंत. पाठिंबा आहे की तुमचा विरोध आहे? ज्या वेळेला त्यांना सरकारला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी त्यावेळेला 16 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय आम्ही घेणार आहोत असं कळवलंय, तर तो त्यांचा अधिकार आहे, आम्ही तशातून करतो. परंतु त्याचे जर काही भविष्यामध्ये जर काही परिणाम कशा तऱ्हेने होतील त्याची चिकित्सा आम्ही करू. ठीक आहे, म्हणजे तुम्ही आता काहीच बोलत नाही आहात, तुम्ही चिकित्सा करणार आहात. अतुल भातखळकर, तुमच्या पक्षाचं काय म्हणणं आहे? नाही, आपला आजचा सवाल असा आहे की आम आदमीचे निर्णय हे लोकहिताचे आहेत का? आता मुळात लोकहित हा अत्यंत सब्जेक्टिव्ह असा शब्द आहे. लोक म्हणजे कुठली लोक?
आता एकेकाळी जगामध्ये देशामध्ये काही वैचारिक मतभेद होते, वादविवाद होते की लोकांमध्ये सबसिडी द्यायची नाही द्यायची. पण आता जवळजवळ याच्यावर एकमत आहे की सबसिडी द्यायली पाहिजे, पण ती किती द्यायची आणि मुख्य म्हणजे ती कोणाला द्यायची. पाण्याचा आपण निर्णय त्यांचा घेऊ. पाण्याचं 700 लिटर पाण्याचं त्यांनी बिल माफ केलेलं आहे. कोणाकरता माफ केलं? ज्यांच्या घरात मीटर आहेत त्यांना. दिल्लीमध्ये आज लाखो लोक अशी आहेत की जे आजही ज्यांना टँकरने पाणी घ्यावं लागतं. ज्या टँकर माफियांच्या विरोधामध्ये कायम बोललं जातं, या टँकरने घेणारे जे सर्वसामान्य गरीब माणसं आहेत यांना मात्र या माफीतून सुटका नाही आहे. म्हणजे गरिबापर्यंत हे पाणी पोहोचणार नाहीये. एक्झॅक्टली. दुसरा मुद्दा, काही लाख घरं अशी आहेत की ज्यांच्या घरातली मीटर फंक्शनिंग नाही आहेत. त्यामुळे दिल्लीतल्या पाण्याचा प्रश्न जर का सोडवायचा असेल तर खरा मुद्दा असा आहे की सर्वसामान्य दिल्लीकराला नळाने काही तास शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांना शुद्ध नियमित दाबाने किमान काही काळापुरतं पाणी मिळणं हे पाहिजे का ज्याच्याकडे मीटर आहे, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याचं मात्र बिल माफ करायचं. त्यामुळे या निर्णयामुळे 100% जे हॅव्ज आहेत अशा लोकांचं, ज्यांच्याकडे आहे त्यांनाच फायदा होणार त्यांना फायदा आहे. झालाय. मी तुमच्या हा सगळ्यांच्या लोकहिताला फायदा परवानगीने नाही. पाण्यावर पहिल्यांदा चर्चा सुरू करतो. पुढच्या सेगमेंटला विजेवर जाऊया आणि नंतर अधिक व्यापक मुद्द्यांवर जाऊया. अंजली दमानिया, तुम्ही उत्तर द्या. अनेक लोक हा आक्षेप घेतलाय, जो अतुल भातखळकरनी घेतलाय, की गरिबापर्यंत पाणी पोहोचणार नाहीये. ज्यांच्याकडे पाईपलाईन नाहीये, मीटर नाहीये, त्यांना पाणी कसं मिळणार? गरीब सुद्धा तुमचा मतदार आहे. उत्तर द्या. वागळे, मुळात पहिला प्रश्न मी सांगते की 48 तासात आम्ही अरविंद केजरीवाल काही प्रत्येक घरात पाण्याची पाईपलाईन पोचवू शकत नाहीत. आतापर्यंतची जी बंद पडलेली मीटर आहेत ती काही 48 तासात कुठलाही चीफ मिनिस्टर चालू करू शकत नाही. आतापर्यंत भाजपचे माझे अतुल भातखळकर आता जे म्हणालेत, तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे दिल्लीचं भाजपच्या हातात आहे. मग ते काय करते? मग शीला दीक्षितचं सरकार गेले 15 वर्ष त्यांच्याकडे राजकारण होतं, ते काय करते? आता जर एका दिवसात काही पाईपलाईन इन्स्टॉल होणार नाहीत, एका दिवसात मीटर रिप्लेस होणार नाहीत, एका दिवसात मीटर इन्स्टॉल होणार नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की तिथे पोचणार नाहीये. तर प्रत्येक ठिकाणी हे पाणी दिलं जाणार आहे हा जो शब्द आहे तो आत्ताच्या घटकेला ज्यांच्याकडे पाईपलाईन्स आहेत त्यांच्याकडे दिला जाईल आणि ज्यांच्याकडे मीटर आहे त्यांच्याकडे दिला जाईल. पण याचा अर्थ असा नाही की कोणालाच ते मिळणार नाहीये किंवा छोट्यातल्या छोट्या माणसाला ते मिळणार नाहीये. म्हणजे तुम्हाला पाणी सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे, पण सध्या पाईपलाईन नाही आहे किंवा मीटर नक्कीच. नाहीये, आता त्यांच्याकडे त्याची पोहोचणार सुरुवात. नाहीये. पण तुम्ही पाईपलाईन टाकणार आहात. नक्कीच. रमेश जोशी, हे प्रॅक्टिकल आहे का? शक्य आहे का? असं आहे, आत्ता हा जो घेतलेला निर्णय आहे हा एका परीने योग्य निर्णय आहे. लोकांना शुद्ध पाणी मिळणं हा लोकांचा हक्क आहे. आत्तापर्यंत दिल्ली सरकारने आणि दिल्लीच्या महापालिकांनी ह्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही, हेही वास्तव आहे. अशा परिस्थितीत एका चांगल्या प्रकल्पाची सुरुवात निदान ज्यांच्याकडे मीटर आहेत, ज्यांच्यापर्यंत पाईपलाईन गेलेली आहे त्यांच्या बाबतीत सुरू होणं हे पहिलं पाऊल स्वागतार्ह आहे असं माझं मत आहे. पण तुम्हाला सगळ्यांना फुकट पाणी द्यायला तुमचा विरोध नाहीये. नाही, अरविंद केजरीवाल यांचं असं म्हणणं आहे की पाणी हा मानवी हक्क आहे, त्यामुळे ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. फुकट का असेना पण सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. गरीब श्रीमंत असा भेद होता कामा नये. तुम्हाला काय वाटतंय? मलाही तेच वाटतं. आपल्याकडे सबसिडी देत असताना नुकतीच बातमी आली की आपल्या माननीय महाराष्ट्राचे जाणते राजे माननीय शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी नुकतंच 35 लाख पंपधारकांना त्यांची वीज कनेक्शन तोडू नका अशा प्रकारचा सल्ला महावितरणला दिला. हे 35 लाख लोक पंपधारक हे काही गरीब लोक शेतकरी आहेत असं काही नाही आहे, परंतु त्यांच्या बाबतीत सुद्धा जर सबसिडी मिळू शकते, त्यांच्या बाबतीत सुद्धा सहृदयता दाखवली जाऊ शकते, तर दिल्लीमध्ये ज्या लोकांच्या बाबतीत आता हे इम्प्लिमेंटेबल आहे त्यांच्या बाबतीत त्याची अंमलबजावणी करणं हा त्यांच्या मनातला जो पाक उद्देश आहे, लोकांपर्यंत पाणी गेलं पाहिजे, त्या उद्देशानं टाकलेलं पहिलं पाऊल आहे. भास्करकर, तुमचा विरोध आहे याला? ज्यांच्या घरात मीटर आहे याचाच अर्थ त्यांच्या घरात नळ आहेत, तर त्यांना पाणी मिळतच आहे असं आहे. मला मूलभूत मुद्दा सांगा. आहे. नाही, बरोबर आहे. मला सांगा, राज्यकर्ते म्हणून- ऐकून घ्या माझं तुमचं आर्ग्युमेंट मी वादासाठी मान्य करतो. एक मिनिट थांबा अंजली दमानिया, की गरिबापर्यंत पाणी थोडं उशिरा जाईल ज्यांच्याकडे पाईपलाईन्स नाही, पण लोअर मिडल क्लास आणि उच्च मध्यम वर्ग यांच्याकडे पाणी ताबडतोबीने मिळणार आहे आणि फुकट मिळणार आहे. भाजपचा याला आक्षेप आहे का? नाही, 2 मिनिटं, काहीतरी गैरसमज झाला आहे. 700 लिटर पाणी हे त्याचं बिल माफ केलेलं आहे, याचा अर्थ त्यांना पाणी मिळतच आहे. इथे
नाही दोन नाही, मिनिटं. फुकट मिळणार आहे, फुकट मिळणार आहे. नाही 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 म्हणून पाणी असं आहे नाही नाही, पाणी ज्यांना मिळतंय त्यांना फुकट मिळणार आहे हो. अहो, तोच विषय चाललाय आपला. त्यामुळे पाणी मिळणार का नाही मिळणार हा तुम्ही मुद्दा काय नाहीये. म्हणताय पाईपलाईन ज्यांच्याकडे नाही त्यांना नाही मिळणार, त्या म्हणाल नंतर पाईपलाईन टाकू. म्हणून म्हटलंय ना, यात एक तात्विक मुद्दा असा आहे की राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडचे जे पैसे असतात ते कसे ते वापरायचे? कसे वापरायचे? ते गरिबावर खर्च करायचे का ज्याच्याकडे गाडी म्हणून- आहे? म्हणून मी तुम्हाला असं म्हणून- विचारायचं, दोन ऐकून मिनिटं, घ्या. दोन- उत्तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमचा प्रश्न मला कळला. त्यामुळे जिथे पाणी मिळत नाहीये तिकडे पाणी देण्याची व्यवस्था राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. बरोबर आहे, माझं म्हणणं आता- त्यांनी उत्तर दिलं अंजली दमानी. नाही नाही ऐकून घ्या ना. त्यांनी उत्तर दिलं की आम्ही पाईपलाईन्स टाकू. माझा कसं मुद्दा टाक- असा आहे, पहिलं पाऊल म्हणून लोअर मिडल क्लास आणि हायर मिडल क्लास यांना पाणी फुकट द्यायला तुमचा आक्षेप आहे का? हो, हायर मिडल क्लास जे हॅव्ज आहेत, जे आहेरे वर्ग आहे, ज्यांना पाण्याची किंमत देणं परवडतं त्यांना माफ करणं चूक आहे. एक त्यांनी मुद्दा उपस्थित केला महापालिकेचा. त्यांना कदाचित माहीत नसेल की दिल्लीतली पाण्याची व्यवस्था हे दिल्ली जल बोर्ड करतं. करतं. बरोबर. त्याचा महापालिकेशी काही संबंध बरोबर नाही आहे. हे बरोबर आणि आहे याचा खूप मोठा इतिहास आहे दिल्ली जल बोर्डाचा. बरोबर. याचं प्रायव्हेटायझेशन काँग्रेसच्या काळात केलं गेलं आहे. मुद्दा असा आहे की हा जो रेव्हेन्यू लोकांकडनं तुम्हाला आता येत होता तो रेव्हेन्यू गेल्यानंतर तुम्ही ज्याच्या घरामध्ये मीटर नाही त्याच्या घरापर्यंत तुम्ही पाईपलाईन कुठल्या पैशातून देणार आहात? असं पैसे शासन- कुठून आणणार आहात? हा खरा तुमचा आहे. मुद्दा अगदी- आणि राज्य नाही रे वर्गाला मदत केली पाहिजे, आहे रे वर्गाला मदत ठीक केली उपयोग आहे, नाहीये. भाजप असं म्हणताय की नाही रे वर्गाला मदत केली पाहिजे, उच्च मध्यमवर्गीयांना मदत करायला हरकत नाही, मध्यमवर्ग आणि निम्न मध्यमवर्गाला हरकत नाही तुमची मदत करायला, उच्च मध्यमवर्गीयाला करू नका. अंजली दमानिया तुम्ही उत्तर द्या, ते काय म्हणतायत तुम्ही ऐकलेलं आहे. वागळे 1723 कोटीचं सरप्लस बजेट होतं दिल्लीचं. तर सरप्लस बजेट कुठलंही स्टेट ठेवू शकतं का? कुठलंही राज्य ठेवू शकतं का? जर त्यांच्याकडे जास्त पैसे असतील तर दोन गोष्टी होतात, एक तर टॅक्सेस कमी केले जातात किंवा त्याचं बेनिफिट लोकांना द्यावं. तर यात जर आपण या प्रकारची सबसिडी दिली, त्यात आम्ही हा एक मार्ग सांगतोय. त्यातला दुसरा मार्ग असा की आपण आपलं जे बजेट ॲलोकेशन आहे त्याचं जरा आपण रिडिझायनिंग केलं, रिअलोकेशन केलं. म्हणजे आम्ही जे म्हणालो की आम्हाला आता सिक्युरिटी नको, त्या सिक्युरिटीत जर आम्ही 341 कोटीचा खर्च होत असेल तर आम्ही रादर म्हणू की पाणी लोकांना मिळू दे, 700 लिटर प्रत्येक घराला फुकट मिळालं, अगदी मिडल क्लासलाही मिळालं तर तो आनंदच आहे. प्रत्येक घराचं जर बिल कमी होत असेल तर ते अतिउत्तम आहे. दुसरी गोष्ट, आज जर आपण इलेक्ट्रिसिटीचा तुम्ही म्हणालात, आपण त्या मुद्द्याकडे नंतर येऊया. पण अंजली पण दमानिया मला एक हा मिनिट मुद्दा थांबवतो सांगायचा तुमच्याकडे, होता इलेक्ट्रिसिटीचं नंतर विचारतो. पण तुम्हाला मला विचारायचं आहे, मध्यम वर्गाला पाणी फुकट देऊन तुम्ही भाजपचा मतदार का पळवतात? नाही, आम्हाला भाजपचे मतदार पळवायचे नाहीत. म्हणजे ते तर आमच्याकडे आपणहूनच येतील, कारण आतापर्यंत त्यांच्या ज्या प्रॉमिसेस होत्या त्या काय त्यांनी फुलफिल केल्या ते सगळे मतदार बघतातच आहेत. आणि जे आम्ही म्हणतो तेच भाजप थोड्या दिवसांनी थोडं कमी हे करून पुन्हा तेच म्हणतं. भातखळकर ठीक उत्तर आहे, द्या. आनंद आहे. भातखळकर उत्तर द्या तुम्ही. तुमचा मतदार आहे हा मध्यम वर्ग, तुम्ही म्हणताय त्याला पाणी फुकट देऊ नका म्हणून. हे बघा, नाही असं आहे, दोन चर्चा आपल्याला केवळ राजकीय करायची आहे का काही तात्विक नाही नाही, करायची त्याला आपण ठरवूया. राजकीय पैलू पण आहेत ना. नाही ऐकून आहेत ना, आर्थिक बाबतीला असं राजकीय आहे. पैलू असतो. म्हणून मी नाही असं आहे तरी सुद्धा मी हे धाडस दाखवलं ना की तुमचं असं म्हणे मध्यम वर्गाला कोणतीही सवलत देऊ नाही, नये. नाही, बघा मुद्दा असा आहे, तुमची पॉलिसी काय असली पाहिजे पॉलिटिकल पार्टीची, हा त्यातला खरा मुद्दा आहे. बरोबर आहे. एक महात्मा गांधींनी म्हटलंय की दरिद्री नारायणाची सेवा करा. बरोबर आहे. ज्याला दीनदयाळजींनी अंत्योदयाचं नाव दिलं की समाजातला शेवटच्या पायरीवरचा जो आहे त्याच्याकरता खर्च मला केला मान्य आहे, पाहिजे. माझा एक. प्रश्न आणि आहे त्यामुळे की जे- मध्यम जे- वर्गाला बेनिफिट द्यायला दिले पाहिजेत भाजप ना. हा मग ते तो असंच माझा बेनि- मुद्दा आहे. ऐकून घ्या, बेनिफिट सगळ्यांना दिले पाहिजेत. मुद्दा असा आहे त्या पैशातून बेनिफिट पहिले कोणाला द्यायचे, हा त्यातला खरा मुद्दा आहे. Priorityचा मुद्दा आणि आहे. जे स्वतःला आम आदमीच्या नावाने ओळखले जातात त्यांनी आम आदमीच्या हिताकडे दुर्लक्ष केलेलं आहे, हा त्यातला खरा मुद्दा आहे. आम आदमी यात म्हणजे गरीब आमची- असं तुमचं म्हणणं आहे. म्हणून आपल्या बघा, असं आहे- नरेंद्र मोदींचा ऐकून- बहुसंख्य मतदार उच्च मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय आहे. हा आपला ऐकून पुन्हा एकदा सांगतो, नरेंद्र मोदींनी फुकट वस्तू वाटल्या की नाही? वाटल्या. त्यांनी निवडणुकीच्या आधी गरीब मेळे आयोजित केले, मुलींना सायकली दिल्या, गणवेश दिले, महिलांना काही वस्तू दिल्या. पण हे कोणाला दिलं? तर BPLच्या अंडर ज्या फॅमिलीज आहेत, ऐकून घ्या, म्हणजे असं बरोबर आहे. त्यामुळे कळलं मला, तुमचा मुद्दा पोहोचलेला हा, आहे. हा त्यातला तुमचं मुद्दा असं आहे. म्हणणं आहे, नरेंद्र जे मोदींनी स्वतःला- फक्त आणि मागणे- फक्त गरीबाला दिलेलं आहे. नाही मध्यमवर्गीय असं सवलत असेल, प्रमाण असे प्रत्येक राज्याचं बजेट काय आहे, आपला इन्कम काय आहे. दिल्लीला स्वतःचा पाण्याचा सोर्सच नाही आहे,
95 साली मदनलाल खुरानांनी अनेक करार केले, लांबनं पाणी आणावं लागतं, ते शुद्धीकरण करावं लागतं. त्यामुळे यांची फक्त एवढाच मुद्दा आहे. निवडणुकीच्या आधी हे सांगत होते आमचा सगळा अभ्यास पूर्ण झालेला आहे. तो अभ्यास नाही आहे. मला एवढंच सांगायचं आहे, हे पॉप्युलर निर्णय आहेत. पॉप्युलर निर्णय फार काळ चालत नसतात. हे ते अँटी एस्टॅब्लिशमेंट पुढे आले. ते एस्टॅब्लिशमेंटली लोक जशी वागतात तसेच तसेच वागत वागतायत आहेत. हे आपण लक्षात घेतलं रमेश पाहिजे. जोशींना तुम्हाला उत्तर द्यायचं. रमेश जोशी, माझा सरळ साधा प्रश्न आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपली जी आपलं जे पॉलिटिकल क्लायंटेल आहे त्याला खुश करण्याकरता म्हणून त्यांना काही ना काही सवलती फ्री बीज देत असतं की नाही. तसं अरविंद केजरीवालनी त्याचा जो पॉलिटिकल सपोर्ट आहे तो मध्यमवर्गीय, म्हणजे त्याच्यात एक महत्त्वाचं गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ह्या वेळेला केजरीवालच्या पार्टीनं आम पार्टीनं जात पात धर्म भाषा ह्या सगळ्या प्रकारच्या बॅरियर्स तोडून आउट ऑफ बॉक्स अशा पद्धतीनं मध्यम वर्ग की जो शिकलेला आहे आणि जो त्या ठिकाणी सोशल मीडियाने प्रेरित झालेला आहे, जे तंत्र भाजपने मोदींच्या बाबतीत भरपूर वापरलेलं आहे, तेच तंत्र तुम्हाला यात काही गैर दिसत नाहीये. मला त्यात काही गैर नाही वाटत. नाही, रमेश जोशींचं म्हणणं जर का खरं मानलं आणि ते जर का आम आदमीला मान्य असेल तर मग आम आदमी पार्टी आणि अन्य राजकीय पक्ष यांच्यात फरक काय राहिला. जर का त्यांचं म्हणणं आपण खरं मानलं अंजली तर- दमानी यांना विचारूया. त्यामुळे रमेश जोशी जे म्हणतायत हे खरं नाहीये आणि त्यांचं पॉलिटिकल क्लायंटेल जर का ते सबसिडीने खुश करणार असतील तर मग आम्ही काहीतरी वेगळा विचार घेऊन आणि वेगळा आचार काही या देशात आणणार आहोत. या त्यांच्या मुद्द्यालाच काय अर्थ उरत बरोबर नाहीये. आहे. अंजली दमानी, त्यामुळे तुम्ही हे- उत्तर द्या. बातकळकर हा, बातकळकर, आपण जर मला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मधला बीजेपीचा मॅनिफेस्टो बघितला तर तिथे तर तुम्ही लॅपटॉप वाटण्याबद्दल बोललात, तिथे मुलांना स्मार्टफोन्स दिलेत फुकट, त्यातले किती तुम्ही हे पूर्ण केलेत मला सांगा. आणि हे खरे तुमचे निर्णय जे अहो, होते ते नाही, चांगले होते दमानियाबाई, का? लॅपटॉप लोकहिताचे होते लॅपटॉप का? वाटण्याचा पहिला कार्यक्रम मनोहर पर्रीकरांनी आपल्या 51 महिन्याच्या कालावधी घेतला होता. आता मुद्दा एवढाच आहे. ते दरिद्री नारायणाला वाटलेत का? 48 कोणाला तासात- वाटलेत? नाही, सांगतो- सांगतो नाही, तुम्हाला. भातखळकर, म्हणजे सुरुवातीला म्हटलं, 48 गोवा तासात राज्य आम्ही किती छोटं सगळ्या आहे. पाईपलाईन घालायच्या. गोव्याची लोकसंख्या नाही, बारा. त्यांचं पूर्ण 48 उदाहरण तासात द्या. तुम्ही जे वर्षानुवर्ष नाही केलं. भातखळकर, एक मिनिट मला बोलू दे. बोला. तुम्ही जे वर्षानुवर्ष नाही केलं, तुम्ही ज्या पाईपलाईन्स म्हणजे काँग्रेसने घातल्या नाहीत, मीटर्स पोहोचवली नाहीत, ती सगळी आम्ही 48 तासात करायची. आणि ती म्हणजे प्रत्येक माणसाला दिलं नाही, तुम्ही फक्त मिडल क्लासना दिलात. आम्ही असं म्हटलं का की आम्ही खालच्या वर्गाला देणार नाहीये म्हणून? म्हणजे आम्ही तुम्ही असं ते जम्पिंग करून जो हे पॉलिटिकल मायलेज घेण्याचा प्रयत्न करताना तो करू नका. आता तुमची एक एक भांडाफोड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि यापुढे काय होतंय ते तुम्ही बघतच राहाल. नाही, तुम्ही ते करा जे तुम्हाला करायचं. ते फक्त बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं तुमचा पहिलाच निर्णय हा सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या विरोधातला आहे. मी जर म्हणजे का भातखळकर, दोन मिनिटं, म्हणजे मी जर का भातखळकर दिल्लीचा तुमची- राज्यकर्ता असतो तर हे सोनिया गांधीपासून दिल्लीत राहणारे सर्व खासदार, सर्व VIPs यांना फुकट पाणी देण्याच्या ऐवजी त्यांच्याकडनं चार्ज वाढवून ते पैसे दिल्लीतल्या आम माणसाच्या घरापर्यंत नेले असते. ते पैसे बरोबर आहे. नळाचे पाईप टाकले असते. ठीक आहे. ज्यांच्या घरात डिफेक्टिव्ह मीटर्स आहेत, ज्यांना पैशामुळे मीटर असं तुम्ही केलं असतं. पण दिल्ली राज्य निर्माण झाल्यावर पहिले काही वर्ष तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही केलेलं नाहीत. केलंय ना. असं आहे. कुठे केलं? नाही, नाही. तुम्ही व्हीआयपीचे पाणी पुरवठा आहे त्याच्यावर चार्जेस जास्त लावले का? अहो, ते charges- नाही केले. ते चार्जेस जास्त आहेत म्हणून त्यांनी कमी केले ना. म्हणजे चार्जेस असं आहे. त्यांनी उदाहरण दिलं लॅपटॉपचं. त्यांना हे माहित नाहीये की गोवा हे या देशातलं पहिलं राज्य आहे की प्रत्येक 10वी दादा, आणि मी 12वीच्या गोवाबद्दल बोलत विद्यार्थ्याला नाहीये. लॅपटॉप. तुमच्या आता जिथे अहो, जरा थांबा हो, तुमची जी जरा तीन ऐकून घ्या, जरा elections ऐकून झाली. घ्या. ओ, नाही, एक- नाही, हेही ऐकून 10वी घ्या आणि तुम्ही. मी 12वीच्या गोवाबद्दल विद्यार्थ्यांना बोलत नाहीये. लॅपटॉप दिले आणि ते लॅपटॉप फुकट दिले जरी असले तरी अपेक्षा ही होती की 10वी 12वी पास झाल्यानंतर ते लॅपटॉप त्यांनी सरकारला परत द्यावेत. कारण संगणकाचा प्रसार या देशामध्ये ज्याला कॉम्प्युटर लिटरसी म्हणतो ती अत्यंत कमी होती. त्यामुळे मनोहर पर्रीकरांनी हा अहो, निर्णय घेतला. भातखळकर, एक मिनिट दोन दमानी मिनिटं पूर्ण ऐकून करू दे घ्या. त्यांना. मध्य पूर्ण करू दे. प्रदेश- अंजली दमानीला पूर्ण मध्य करू दे. प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान अहो, बद्दल छत्तीसगडमध्ये 2 रुपयाने तांदूळ दिला. पण म्हणजे तुम्ही पण देतातच आहात. दिला ना. 2 रुपयाने म्हणजे जवळजवळ फुकटाच झालं हो. असं काय करता? सांगतो ना मी, तो दिलाच पाहिजे. याचं कारण असं आहे पण हे याच्यात विरोधाभास नाही का? नाही, रमेश नाही. जोशी याच्यात विरोधाभास नाहीये का? नाही, मला पूर्ण बोलू द्या. हा. असं आहे मला बोलायचं बघा, प्रत्येक राज्याची आर्थिक परिस्थिती, प्रत्येक राज्याची सामाजिक परिस्थिती वेगळी आहे. 2 रुपये किलोने तांदूळ छत्तीसगडमध्ये दिला म्हणून गुजरातमध्ये नाही दिला ना. याचं कारण असं आहे गुजरातमध्ये सायकली वाटल्यात. नाही, पुन्हा काय असं आहे. म्हणजे काहीतरी फुकट दिलात की नाही? असं काय करताय? तुम्ही काहीतरी गडबड मी काही गडबड करत असं आहे. 2 रुपयाने तांदूळ नाही पण 5 रुपयाने तांदूळ असेल
तो तांदूळ बीपीएल खालच्या लोकांना मिळतो. रेशनिंग ऐकून घ्या ना तुम्ही. हे बघा मी ऐकूनच मला- घेतोय, हा, चर्चा पण मला म्हणायचं विरोधाभास वागेल साहेब. दिसतोय. नाही असं हे बघा तुमचा कसा? माझ्या 36 प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही दिलं की सांगा. लोअर मिडल क्लास मध्यम वर्ग यांना, मी तुमचा मुद्दा हे मान्य करतो, हायर मिडल क्लासला द्यायला नको फुकट पाणी, पण मध्यम वर्ग आणि लोअर मिडल क्लास यांना फुकट पाणी द्यायला, पाणी हा मूलभूत अधिकार आहे म्हणून तुमचा विरोध आहे का? हे बघा, पाणी हा मूलभूत अधिकार आहे. WHO सांगण्याप्रमाणे प्रत्येक माणसाला दर माणशी 550 लिटर पाणी, शुद्ध पाणी हे मिळालं पाहिजे. आता त्याचा केजरीवाल ते म्हणतात तेच मी देतोय. 2 मिनिटं ते त्यांनी फुकट दिलंय आणि ते ज्यांना गरज नाही त्यांना दिलाय, त्यातला खरा मुद्दा आहे. ह्याला तुमचा आक्षेप आहे. आक्षेप आहे. एक, तुम्ही जो मुद्दा मांडताय, मी असं म्हटलंच नाही की आमच्या राज्यांमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या तत्वज्ञानामध्ये फुकट काही देऊ नये. मी म्हटलं नाही रे वर्गाला दिलं गरिबाला पाहिजे. दिलं पाहिजे. म्हणून मी आहे, छत्तीसगडला बरोबर. 2 रुपये किलो तांदूळ का दिला? छत्तीसगड सगळ्या जगाला माहिती आहे, तो आदिवासी विभाग आहे. माणसाची कन्झम्पशन कॅपॅसिटी मला- वाढल्यानंतर क्रिया मी काहीतरी तो काम करू बरोबर आहे, शकेल. बरोबर आहे. तोच एक नियम- मिनिट. तोच नियम दिल्लीमध्ये, तोच नियम गुजरातमध्ये, तोच नियम तुमचं असं म्हणजे सिलेक्टमध्ये. प्रत्येक राज्य वेगळं आहे. Exactly. किंवा राज्याप्रमाणे बरं का, आपण चर्चा राज्याप्रमाणे करणार असू. विचार आणि टोप्या बदलायला पाहिजेत असं ते सुचवत आहेत. मला म्हणायचं वागळे साहेब, आज तुमचा मूड शांत वेगळा बस. दिसतोय. नाही, माझा मूड काहीच वेगळा नाहीये. म्हणून मी मला चर्चा- विरोधाभास दिसतोय. नाही, यात कसा विरोधाभास आहे? असं आहे की गुजरातमध्ये सुद्धा किंवा कुठल्याही राज्यामध्ये बीपीएल खालची लोक कोण आहेत? आता आपली- तुम्ही फक्त 2 बीपीएल मिनिटं. खालच्या लोकांनाच फुकट देता का, हा माझा प्रश्न आहे. आपली बीपीएलची रेषा आणि अमेरिकेची बीपीएलची रेषा, अमेरिका ही नाही, फरक आहे की गुजरात. नाही? आता गुजरात मला असं भारतात नका- आहे. तुम्ही अमेरिका नाही, असं गुजरात. मुद्दा मला असा मला आहे. सचिन सावंतांकडे जाऊ दे. त्यामुळे मी येतो तुमच्याकडे. मी पॉलिसी म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जो समाजातला नाहिरे वर्ग आहे त्याला मदत केली पाहिजे. सगळ्या समाजाला मदत. त्या तुमच्या राज्याची स्थिती, आर्थिक परिस्थिती, रिसोर्सेस, त्या राज्यातली ठीक आहे, सामाजिक तुमचा मुद्दा परिस्थिती, पोचलेला आहे. त्याच्या आधारावर भास्करकर ती साहेब, मदत तुमचा केली मुद्दा पाहिजे. पोचलेला आहे. हे भारतीय तत्वज्ञान आहे. बरं, ठीक आहे. भारतीय जनता पक्षाचं तत्वज्ञान आपल्याला कळलेलं आहे. उद्या तेही कुठे फुकट पाणी देतील तर मात्र त्यांना प्रश्न विचारावे लागतील. पण मी सचिन सावंत यांच्याकडे जाऊ. सचिन सावंत, 15 वर्षात जे तुम्ही करू शकला नाहीत ते अरविंद केजरीवाल यांनी एका दिवसात करून दाखवलं. पश्चाताप होतोय का तुम्हाला? हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय, 20-50% कमी केल्यावर आज महाराष्ट्रातले तुमचे नेते विजेची किंमत कमी करा अशी मागणी करायला लागलेली आहेत. नाही, तुमच्या प्रश्नाकडे येतो. पहिल्यांदा थोडंसं मगाशी बोलता बोलता जे अतुलजी म्हणाले त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो की छत्तीसगडमध्ये जवळपास 90% पॉप्युलेशनला फूड सिक्युरिटी बिलाचा फायदा होणार आहे. अशा तऱ्हेचं जे काही एक वातावरण निर्मिती केली होती त्याच्या मागे काय तत्वज्ञान होतं. आणि आजही गुजरातमध्ये जवळपास सगळ्यात जास्त जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी कुपोषणाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना द्यायची नाहीये. का द्यायचं नाहीये आणि मग मध्य प्रदेशमध्ये का द्यायचं, सगळ्या गोष्टीची तारांबळ अतुलजींची होते, मला समजू काही शकतं. तारांबळ होत नाही, म्हणजे काळजी करू परंतु नका. एका मुद्द्यावरती तुमचं एक उद्या मुद्दा काय घेऊन ते बघा, चालणं दिल्ली आणि विधानसभेत. त्याच्यावरती उत्तर देणं या सगळ्या संदर्भामध्ये त्याला एक वैचारिक आधार लागतो. तुमच्याकडे तो नाही. दुसरी गोष्ट, ज्या तऱ्हेने तुम्ही सांगतायत या ठिकाणी आम आदमी पक्षाच्या संदर्भामधला विषय आणि महाराष्ट्राचा विषय पूर्णतः वेगळा आहे. ज्या ही निवडणुका होण्याच्या आधीच त्या ठिकाणी अशी मागणी ज्यावेळेला करण्यात आली होती आणि याच्या संदर्भामध्ये नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही राणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. 8 मंत्री त्या ठिकाणी त्यांना गठीत केले होते त्या समितीमध्ये आणि वीज दर कमी करण्याबाबत त्या ठिकाणी पुनर्विचार व्हावा अशा तऱ्हेचा त्याच्या मागचा उद्देश होता आणि त्याचा मला वाटतं 2-3 दिवसामध्ये रिपोर्ट देखील अपेक्षित आहे. त्यामुळे हे 2 मुद्दे करण्यात काही मला पण वाटतं, सचिन सावंत ही कमिटी वेगवेगळे कधी आहेत. नेमलीत? सचिन सावंत ही कमिटी कधी नेमलीत? ती तारीखही सांगा जरा. ही जवळपास मला वाटतं एक नोव्हेंबरच्या पहिल्या का दुसऱ्या आठवड्यामध्ये नेमली होती. आम आदमी इलेक्शन पक्षाचा विजय संदर्भात झाल्यावर इलेक्शन नेमलेली संदर्भात. कमिटी आहे ही. दिल्लीत आम आदमी पक्षाचा नाही, विजय नाही, झाल्यावर अत्यंत. नेमलेली कमिटी आहे. नाही, 8 डिसेंबरला बघा. निकाल लागलेला आहे. तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, 8 डिसेंबरला. आणि ही कमिटी जी नेमलेली आहे ती नोव्हेंबरच्या महिन्याच्या पहिल्या गाडीत 11 ठीक आहे, जवळपास ठीक 10 ते आहे, 11 ठीक आहे. मी नोव्हेंबरला त्या ठिकाणी तुमचं खरं आहे असं मानतो, पण मला एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. खरंच आहे, खरंच आहे. जो मी भातखळकरांना विचारला की पाणी एक मानवी अधिकार, मूलभूत अधिकार म्हणून सर्वांना मिळालं पाहिजे, गरीब श्रीमंत असा भेद न करता सर्वांना पाणी फुकट मिळालं पाहिजे, युरोपातल्या अनेक देशात असं मिळतं, तुमचा आक्षेप आहे का? नाही, या संदर्भामध्ये मी मगाशीच सांगितलं की तुम्हाला त्या ठिकाणी जेव्हा पॉलिसी गठीत करता किंवा नियम बनवता त्यावेळेला हाही विचार करावा लागतो की त्या ठिकाणी हे जे लागणारे पैसा आपल्याकडनं कुठल्या मार्गाने येणार आहे, कशा तऱ्हेनं त्याचं बजेटरी अलोकेशन होणार आहे. गव्हर्नमेंटकडे असा पैसा काही अचानक उपजत येत नसतो. जो येतो त्याचं नियमन करावं लागतं. सचिनजी, माझ्या प्रश्नाचं तुम्ही आणि उत्तर नाही देतात. हे मला सगळं बजेट वगैरे कळतंय. माझा प्रश्न बेसिक आहे, ह्युमन राईटशी संबंधित आहे. या देशामध्ये राईट टू लिव्ह आहे घटनेने दिलेला.
त्याच्यामध्ये हा मूलभूत अधिकार येतो की पाणी सगळ्यांना मिळालं पाहिजे. तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? हो, पाणी या संदर्भामध्ये ज्या तऱ्हेनं जीवनाला आवश्यक पाणी आहे तेवढं ते मिळालंच पाहिजे. परंतु ज्या तऱ्हेनं आता मगाशी अतुलजी देखील म्हणाले 700 लिटर पाणी देण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याच्याच बरोबर सगळ्या लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचा विषय. आज अरविंद केजरीवालांनी ज्या वेळेला ती प्रेस कॉन्फरन्स घेतली की त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं की आम्ही सगळा जो माफिया आहे त्याला मोडायचा प्रयत्न करतोय. जल बोर्ड त्या ठिकाणी आपण टँकर मार्फत पाणी पुरवठा करणार आहे, पाईपलाईन आम्ही हे करणार आहोत. ह्या सगळ्याला पैसा लागणार आहे आणि तो पैसा येणार कुठं आहे याची उत्तर त्यांना द्यावी लागणार आहेत. बरोबर आहे. कुठलीही ते सांगतील ना, ते त्याची उत्तरं देतील. विविध बरोबर आहे. सचिन त्यामुळे सावंत आता जे त्याची म्हणताय उत्तरं की 2 देतील. दिवसामध्ये निर्णय घेतला. नाही वागळे साहेब, 2 दिवसामध्ये निर्णय घेतला. हे निर्णय घेणं इतकं सोपं असतं. बरोबर आहे. की पण मी आजही पण ते तुमची सांगितलं सरकार तर घेत नाही. सगळंच पाणी देऊ. सचिन सावंत, पाणी सोडून द्यावं. महिला आयोगाचा अध्यक्ष नेमायला 4 वर्ष लागली तुम्हाला या राज्यामध्ये. पाणी पिणी तर सोडूनच द्या. महिला आयोगाचा नाही, ह्या संदर्भामध्ये आपण चर्चा वेगळी करू, परंतु त्या ठिकाणी कशाला? आता त्याचंही उत्तर नरेंद्र द्यायचं मोदींची मी तुम्हाला चर्चा देईन. करता मध्येच तुम्ही ही पण चर्चा करा ना. काय अडचण आहे? ठीक आहे. मी नाही, ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक नाही, पूर्वी एक लक्ष. एक मिनिट मी ब्रेक घेतो. मला हा वाद घालायला आवडेल, गंमत येईल जरा. परंतु महिला आयोगाचा अध्यक्ष जे मुख्यमंत्री नेमू शकत नाहीत ते वीज आणि पाण्याबद्दल कसले निर्णय घेणार आम्हाला पुढच्या काही दिवसात नाही, बघायचं आहे. नाही ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. पण रमेश जोशी, ब्रेक पूर्वी तुम्हाला काय म्हणायचं? मला असं सांगायचं आहे की ज्या वेळेला सोनिया गांधींनी फूड सिक्युरिटी ॲक्ट हा बेसिक आपल्याकडे म्हणजे फंडामेंटल राईट म्हणून करून घेतला आणि त्याच्यावर 1,25,000 कोटी रुपये ट्रेझरीतनं जाणार म्हणून सगळ्या मंडळींनी फार आरडाओरडा केलेला होता. त्याच्यामधून 80 कोटी लोकांपर्यंत फूड सिक्युरिटी ॲक्टची फूड सिक्युरिटी पोहोचणार होती. ही सगळी माणसं ही गरीब होती. मग त्या गरिबांपर्यंत अन्न फुकट जात आहे किंवा सबसिडीमध्ये जात आहे याला विरोध करायचं काही कारण नव्हतं. परंतु प्रत्येक राज्यांनी आपला वेगवेगळा सूर काढायला जेव्हा सुरुवात केली की आम्ही फेडरल स्टेट्स आहोत, म्हणजे इंडिया इज अ फेडरेशन, आणि म्हणून याबाबतसुद्धा आपली भूमिका ही स्वच्छ असत नाही. काँग्रेसने तीच गोष्ट केली, BPLच्या लोकांना दिलं तर त्याला आम्ही विरोध करणार. आमच्याकडे आम्ही ते BPLच्या खालच्या लोकांना देणार, ती आमच्या जमेची बाजू तुमचं असं म्हणणं आहे संधी साधू भूमिका आहे? निश्चितपणे आहे. 1.25 लाख कोटी रुपये जातात म्हटल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियात ज्या प्रकारची आर्टिकल्स आलेली होती ती आर्टिकल्स म्हणजे चक्क ढोंगीपणा होता. राईट टू एज्युकेशन आणि राईट टू फूडवर खर्च होणारे पैसे हे जणू काही गरिबाच्या करता नव्हते, हे फुकट जाणारे पैसे आहेत. अशा प्रकारची इथल्या इंडस्ट्रियल लॉबीने संबंध कावकाव केलेली होती. ठीक आहे, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की एवढे 1,25,000 कोटी रुपये फूड सिक्युरिटी बिलावर खर्च होणार आहेत आणि अरविंद केजरीवाल पाणी देत आहेत, फक्त 160 कोटी लागणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्याला लोक आक्षेप घेत आहेत. मी ब्रेक नंतर जाणार आहे माधवराव गोडबोले आणि सुबोध वागळे यांच्याकडे, त्यांची काय मतं आहे आजमावणार आहे. पण ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, सत्तेवर आल्यावर आपने घेतलेले निर्णय लोकहिताचे आहेत का? 74% लोक होय म्हणतायत. लोकांचा कौल हा आपच्या बाजूचा आहे. आपली चर्चा रंगात आली आहे. मी थेट जाणार आहे माधव गोडबोले सरांकडे, माजी केंद्रीय सचिव आहेत. गोडबोले सर, एक नोकरशहा म्हणून तुम्ही आपच्या या निर्णयांकडे कसं पाहताय? पहिली तर गोष्ट सांगितली पाहिजे की मी नोकरशहा म्हणून याकडे बघत नाही, तर एक भारताचा नागरिक म्हणून बघतो. आणि आपण 2 प्रश्न विचारले की हे निर्णय लोकहिताचे आहेत किंवा नाही. माझं स्पष्ट मत असं आहे की हे निर्णय लोकहिताचे नाहीत. दुसरा प्रश्न की आप पार्टीला मोठं करण्यामध्ये प्रसिद्धी माध्यमांचा फार मोठा भाग आहे. त्यांनी अवास्तव रीतीनं ह्या पक्षाचं महत्त्व वाढवलेलं आहे. ज्या तऱ्हेने ज्यांनी फुकट वाटप केलं, इलेक्ट्रिसिटीचं असो किंवा पाण्याचं असो, ते आत्तापर्यंत अनेक राज्य सरकारांनी केलं. त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचं राज्य शासन त्याच्यातून सुटलेलं नाही. आणि शेवटी नाईलाजाने तामिळनाडूमधल्या एका ग्रस्तांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सार्वजनिक हितयाचिका दाखल केली की अशा तऱ्हेने ह्या गोष्टींचं फुकट वाटप करणं हे योग्य आहे का आणि फ्री आणि फेअर पोल्सच्यासाठी हे योग्य ठरेल का. आणि त्याच्यासाठी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला, निवडणूक आयोगाला असं सांगितलं की सर्व पार्टींच्याशी, सर्व पॉलिटिकल पक्षांच्याशी चर्चा करून आपण या बाबतीमध्ये काहीतरी प्रस्ताव आमच्यासमोर ठेवा. तेव्हा हे प्रश्न इतके मोठे आहेत. अर्थशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की कोणालाही फ्री लंच नसतो,
फुकट जेवण मिळत नाही. अर्थात आपण त्या कल्पनेपासून या देशामध्ये अगदी वेगळ्या दिशेने गेलो, परंतु हे सगळे जे निर्णय आहेत हे लांबच्या पल्ल्याच्या दृष्टीने विचार करता, विकासाचा दर कायम ठेवण्याच्या दृष्टीने विचार करता अतिशय चुकीचे निर्णय आहेत. उदाहरणार्थ पाण्याच्या बाबतीमध्ये जर निर्णय करायचा होता आपला, तर त्यांनी हे करायला पाहिजे होतं की पाण्याचा अपव्यय कसा थांबवता येईल. जर तुम्हाला फुकटच पाणी द्यायचं होतं तर जे टँकरनी पाणी देतात त्यांना ते पाणी फुकट द्यायला पाहिजे होतं. ते नळाने पाणी घेणाऱ्या आणि मीटर असलेल्या व्यक्तींना ते फुकट पाणी देण्याचा संबंध काय. 700 लिटर ही घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा कितीतरी जास्ती पाण्याचं कन्झम्पशन आहे आणि ते आपल्याला कमी करता येण्यासारखं आहे. विजेच्या बाबतीमध्ये तर असंख्य प्रश्न आहेत, ते मी नंतर बोलेन, परंतु मला असं वाटतं की या प्रश्नाची चर्चा ज्या केवळ राजकीय पद्धतीने राजकीय पक्षांच्या दृष्टीने चाललेली आहे ती अतिशय चुकीची आहे आणि प्रसिद्धी माध्यमांनी त्यांना प्रोत्साहन देता कामा नये. अंजली दमानी उत्तर द्या. दोन गोष्टी. पहिली म्हणजे आत्ता जे तुम्ही म्हणालात, आम्ही फुकट देण्याबद्दल जे बोलतोय ते कोणाला बोलतोय. पुन्हा पुन्हा मगाशी बातखळकरही म्हणालेत, आता गोडबोलेही म्हणाले की आम्ही जे 700 लिटर पर्यंतच पाणी आहे ते फुकट देणार आहे. त्याच्या पुढचं जे कोणीही त्याच्या जास्त जर त्याचा वापर केला तर त्याला ते बिल होणार आहे. जसं बातखळकर मगाशी म्हणाले की मोठ्या लोकांना, शीला दीक्षित सारख्या लोकांना पाणी फुकट देणार आहे तर त्यांना मिळणार नाहीये. ते मिडल क्लास, ॲव्हरेज, लोअर मिडल क्लासलाच मिळणार आहे. नाही अंजली दमानिया, अंजली दमानिया, सर्वांना मिळणार आहे. 700 लिटर जर शीला दीक्षितनी वापरलं तर त्यांना सुद्धा मिळणार आहे. नाही त्याच्या वरचं जे वापरतील नियम 550 लिटर लक्षात घेतलं पाहिजे. नाही, एक मिनिट. नाही त्यात मला महत्वाचा मुद्दा असा करायचा आहे की जलबोर्डाचं जे मागच्या वर्षीचं बजेट होतं आणि 13-14चं जे बजेट होतं त्यात 233 कोटीचं सरप्लस आहे. हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर 233 कोटीचं सरप्लस असताना याचा फायदा कोणाला झाला पाहिजे, तर तो लोकांपर्यंतच गेला पाहिजे ना. तर यात हा निर्णय चुकीचा कसा. ठीक आहे, आपण चर्चा पुढे नेऊया. सुबोध वागळे, डॉक्टर सुबोध वागळे आपल्या सोबत आहेत. TISS मध्ये ते प्राध्यापक आहेत, प्रयासचे ट्रस्टी आहेत. सुबोध वागळे, आपण 20 पण आता याच्यात आणूया. या दोन्ही निर्णयांकडे तुम्ही कसं बघताय? तुमचा काही वेगळा दृष्टिकोन आहे का? हो, माझा थोडासा वेगळा दृष्टिकोन. मला असं वाटतं ह्या अर्ध्याच प्रश्नाची चर्चा आपण करतोय. अरविंद आणि आपनी ही जी काही उपाययोजना केली आहे त्याच्या मुळात जो प्रश्न आहे त्याचा संदर्भ न घेता यावर बोललं तर ते अपुरं ठरेल. मी फक्त पाण्यासंबंधी बोलतो, विजेसंबंधी बोलायला आपल्याला पूर्ण वेळ नाही मिळणार. दिल्लीच्या संदर्भात बोलतो. आज दिल्लीमध्ये किंवा मुंबईसारख्या शहरात फार मोठ्या प्रमाणावरती गरिबांपर्यंत पाणी पोहोचतच नाही. जे पोचतं ते अत्यंत अपुरं असतं. म्हणजे मुंबईतल्या शिवाजीनगर, गोवंडी या भागात गरिबांना मिळणारं पाणी हे दिवसाला 15 ते 20 लिटर, तेही ते जवळजवळ 1 रुपये लिटर या भावाने विकत घेतात असा आमचा स्वतःचा अभ्यास आहे. त्यामुळे गरिबांना मुळात पाणी मिळत नाही आणि ज्यांना मिळतं ते त्यांना अत्यंत महाग पद्धतीने मिळतं. म्हणजे मुंबईमध्ये आज आपण सर्वसामान्य लोक 3.5 रुपये पर किलो लिटर म्हणजे 1000 लिटरला पैसे मोजतो आणि हे गरीब 100 रुपये ते 1000 रुपये पर किलो लिटर या दराने पाण्याला पैसे मोजतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या प्रश्नाचा हा संदर्भ न घेता आपण जर चर्चा केली तर ती चर्चा अपुरी ठरेल. आता ते या आपली निर्णय घेतले ते लोकहिताचे आहेत का? माझं स्पष्ट मत आहे, हो, ते लोकहिताचे आहेत आणि ते अंमलबजावणी करणं, त्यांची अंमलबजावणी करणं हे आर्थिकदृष्ट्या अजिबात हानिकारक नाही, जवळच्या दृष्टीने अथवा दूरपल्ल्याच्या दृष्टीने. त्याचं कारण मी स्पष्ट करतो की गोडबोले साहेब म्हणाले त्याच्यामध्ये एक अत्यंत मोठं अझम्पशन असं आहे की त्यांनी असं अश्यूम केलं की जे काही आपण गरिबांना पैसे देणार किंवा पाणी देणार ते आपण कुठूनही भागवू शकत नाही, त्याची भरपाई करू शकत नाही. मला असं वाटतं ते जे म्हणाले तो पाण्याचा अपव्यय आणि इतर प्रकारचे लॉसेस दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. दिल्लीमध्ये पाण्याचे लॉसेस आणि कमर्शियल आणि टेक्निकल लॉसेस म्हणून जे आज आकडेवारी आहे ती 42 ते 50% पाणी फुकट जातं, अशा प्रकारची आकडेवारी आहे. मुंबईतलं पाणी जे रोज फुकट जातं तेवढा चेन्नईचा रोजचा पाणी पुरवठा आहे, ही आकडेवारी आहे. ही जर आपण पाण्याची हानी आणि कमर्शियल आणि टेक्निकल, आता याचं खोलात जायला वेळ नाही, पण ही सगळी जी लॉसेस आहेत ती आपण जर थांबवली
तर त्याच्यातून गरिबांना आपण पाणी सहज देऊ शकतो. आणि 700 लिटर हे पाणी अजिबात जास्त नाही. मी तुम्हाला आकडेवारी सांगतो, 135 लिटर पर पर्सन पर डे हा सरकारनी, केंद्र सरकारनी JNNURM साठी ठरवलेला नॉर्म आहे. तोच नॉर्म WHO आहे. 135 गुणिले एका फॅमिलीत 5 माणसं असं म्हटलं तर ती 700 लिटर पर्यंत जातं. आणि 20,000 लिटर म्हणतायत ते आता, तर तेपर्यंत नक्कीच जातं. त्याच्यामुळे हे पाणी अजिबात जास्त नाही. आणि गरिबांना पाणी देताना त्याचे पैसे हे मुख्यतः लॉसेस कमी करून आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे क्रॉस सबसिडी देऊन भरून काढता येईल. आज आपण सारी मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय पाणी मुंबईमध्ये सारख्या शहरात, दिल्ली सारख्या शहरात अत्यंत माती मोलाने घेऊन वापरतो. आपण थोडी किंमत जास्त दिली आणि त्याचे पैसे लाभ जर गरिबांना झाला तर यात काही गैर नाही. तिसरा मुद्दा, मगाशी सारी चर्चा मी ऐकत होतो, त्यामध्ये एक अत्यंत महत्वाची चूक आहे असं मला वाटतं. माझ्या माहितीप्रमाणे आप पक्षाने जो काही पाण्याबाबतचा निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये पहिल्या 700 लिटर नंतर जो काही वापर होईल तो जर वापर झाला, 700 लिटरच्या पलीकडे जर पाण्याचा वापर गेला तर पुढच्या स्लॅबचा जो दर आहे तो पहिल्या लिटर पासून लागू होणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे पासून लागू होईल. बरोबर आहे ते. आणि हे तुम्ही आधी सांगायला पाहिजे होतं मान्यबाई, कारण नाही, त्यांनी नाहीतर सांगितलं मगाची होतं, त्या बोलल्या होत्या. चर्चा ही अत्यंत ह्या चुकीच्या अनुमानानुसार याच्यावर होती. हे कुठल्याही शैलाताई दीक्षितांना किंवा माझ्यासारख्या प्राध्यापकाला पाणी फुकट मिळणार नाही. जर मी 700च्या वर वापरलं तर गरीबाला देखील पाणी फुकट मिळणार नाही. त्यामुळे ही चर्चा करताना आपण हे थोडंसं लक्षात घ्यायला पाहिजे होतं. त्यामुळे हे 3 मुद्दे मला वाटतं महत्वाचे आहेत. ठीक आहे. लोकहिताच्या दृष्टीने हे पाणी गरिबांना देणं, या किमतीला देणं, फुकट देणं हे पूर्णपणे लोकहिताचं आहे. त्याचा कुठलाही गैरपरिणाम जवळच्या आणि लांबच्या पल्ल्यावर होणार नाही जर आपण राजकीय इच्छाशक्ती दाखवून बरोबर आहे. ठीक आहे डॉक्टर सुबोध वागळे, तुमचा मुद्दा पोचलेला आहे. मी एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर रमेश जोशी, माधव गोडबोले आणि इतर सर्व पाहुण्यांकडे मला जायचं आहे. मला हे विचारायचं आहे, याच्यातला जो व्यापक मुद्दा आहे तो आपण लक्षात घेणार आहोत का? अशा प्रकारे काही गोष्टी फुकटात देणं किंवा कमी पैशात देणं योग्य होईल का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अशा प्रकारे जे निर्णय घेतले जातात ज्यांना पॉप्युलिस्ट असं म्हटलं जातं, त्या निर्णयाच्या विरोधात नोकरशाही, उद्योगपती, समाजातला वरचा वर्ग का असतो, हे मला विचारायचं आहे. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, सत्तेवर आल्यावर आपनं घेतलेले निर्णय लोकहिताचे आहेत का? बघा पडद्यावर 76% लोक आता म्हणतायत होय लोकहिताचे आहेत. महाराष्ट्रात सुद्धा असेच निर्णय भविष्यकाळात झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही. कार्यक्रमाचा शेवटचा भाग आहे, मला अधिक व्यापक करायचा आहे हा सगळा प्रश्न आणि मुद्दा. रमेश जोशी, मला तुम्हाला विचारायचं आहे, हे जे वाद चाललेले दिसत आहेत, म्हणजे समाजातला एक घटक, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सरकारी अधिकारी असतील, उद्योगपती असतील, वरिष्ठ वर्गीय असतील, अशा प्रकारचे मोफत काही देण्याच्या विरोधात आहेत. आणि दुसऱ्या बाजूला लोक मात्र त्याचं स्वागत करताना दिसत आहेत. आपल्या इकडे सुद्धा बघा 76% लोक म्हणतात की आम आदमी पक्षाचे निर्णय जनहिताचे आहेत. तुम्ही कसं विश्लेषण कराल? मला असं वाटतं लोकांना फुकट घ्यायची सवय नाही आहे, पण त्यांच्या एकंदर आर्थिक परिस्थितीमुळे त्यांची ती मजबुरी आहे. आपल्या समाजामध्ये जर लेव्हल प्लेइंग फील्ड निर्माण करायचं असेल, समाजाचा सगळ्या थरांचा विकास करायचा असेल, तर समाजातल्या काही थरांना तुम्हाला थोडंसं हे सपोर्ट करणं ह्याची गरज आहे. मुंबई महापालिका दर 1000 लिटर पाण्याला 3.5 रुपये हा रेट लावते आणि त्याच्यामध्ये होणारं नुकसान, कारण त्याचं शुद्धीकरण वगैरे वगैरे करता 11 रुपये खर्च येतो. 11 रुपये खर्च येतो आणि तो भरून काढतात. इंडस्ट्रीजना किंवा बाकीच्या कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्सना ते जे चार्ज करतात तो 35 रुपयाचा. म्हणजे मुंबई महापालिका आज 7.5 रुपये सबसिडी देते आणि त्यामधून इथे मोठ्या प्रमाणावर 3.5 रुपयामध्ये, आता उदाहरणार्थ इथे मुंबईत सुद्धा काय आहे, जवळपास 3.5 लाख मीटर्स आहेत आणि ती मीटर सगळे की चालू आहेत बंद आहेत असं काही प्रकार नाही. म्हणजे सगळं आडमधडम सगळं काम आहे. माझं म्हणणं असं आहे, आणखीन इथे जी मीटर लागायला पाहिजे होती ती मीटर लागली गेली नाहीत. त्यामुळं अजूनसुद्धा स्टँडपोस्ट कनेक्शन जे झोपडपट्ट्यांमधून असतात त्या ठिकाणी आवाच्याच हवा पाणी वाहून जातं आणि त्या पाण्यावर कोणाचंही कंट्रोल असत नाही. मला असं म्हणायचं आहे की मुंबई महापालिकेसारखी त्यातल्या त्यात शिस्तबद्ध प्रशासन असलेली महापालिका, त्या ठिकाणी सुद्धा जर आपण सबसिडी देतो पाण्याकरता, तर मग दिल्लीमध्ये आता दिली तर त्याबद्दल एवढं वाईट वाटायचं कारण नाही. इंडस्ट्रियलिस्ट किंवा कमर्शियल लोक किंवा ब्युरोक्रॅट्स यांचा ह्याला विरोध अशा करता आहे
की त्यामुळं त्यांना मिळणाऱ्या ज्या सबसिडीज आहेत त्याच्यावर परिणाम होतो. मध्यंतरी रिझर्व्ह बँकेचा एक अहवाल प्रसिद्ध झालेला होता. त्याच्यात त्यांनी सांगितलं की गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे 10 इंडस्ट्रियलिस्ट, अडाणी, अंबानी यांच्यासारखे, या मंडळींनी गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 4.5 लाख कोटी रुपये त्यांना दिलेले बँकांचे हे त्यांनी परतच केलेले नाही आहेत. ही सबसिडी चालते, याच्या विरुद्ध कोणी बोलत नाही. त्याच्यावर तर कोणी बोलत नाही. आणि गरीब माणसाला जर त्या ठिकाणी 700 लिटर पाणी फुकट दिलं तर मात्र त्याबद्दल आपण म्हणतो हे आपण राज्य चालवणार कसं म्हणून. ठीक आहे, आपण गोडबोले सरांकडे जाऊया आणि मग इतरांकडे येतो. गोडबोले सर, याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? कोणी असं म्हणावं की ब्युरोक्रॅट्सना किंवा नोकरशहांना सबसिडी द्यायला त्यांचा विरोध असतो कारण त्यांच्या खिशातून ती जाते, हे अतिशय चुकीचं विधान आहे. मी आत्ता जे मगाशी बोललो ते देशहिताच्या दृष्टीनं काय आवश्यक आहे त्या दृष्टीनं बोललो. उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटीचे विजेचे दर कशा तऱ्हेने नियमित केले जावे या पद्धती या बाबतीतला कायदा 2003 साली केंद्र शासनाने केला आणि त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक राज्यामध्ये वीज नियामक आयोग नेमले गेले पाहिजेत आणि त्यांच्या निकषांच्या आधारावर विजेचे दर पारित केले जावे, निश्चित केले जावे. आता कोणी जर उठून असं म्हटलं, आज आपनी म्हटलं, उद्या परवा महाराष्ट्रामधल्या सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी म्हटलं की आम्ही फुकट वीज देऊ, अशा तऱ्हेने हे विजेचं क्षेत्र हे अतिशय कॅपिटल इंटेन्सिव्ह क्षेत्र आहे, हे चालू शकत नाही. तेव्हा आपल्याला आज जे वाटतं त्याच्या बेसिसवर आपण लोकांना फुकट विजेचं वाटप करणं हे अतिशय चुकीचं आहे. उदाहरणार्थ आपल्याला जर दिल्लीमध्ये 50% कमी दरानं वीज द्यायची असेल तर त्याचा परतावा राज्य शासनाला या कंपन्यांना करून द्यावा लागेल आणि त्याची प्रोव्हिजन आपण ती केलेली नाही. मगाशी 2-3 मंडळींनी असं म्हटलं की दिल्लीचं बजेट हे सरप्लस बजेट आहे. हे सरप्लस बजेट का झालं त्याचं कारण हे की केंद्राने अतिशय मोठ्या प्रमाणावर सरळ हाताने दिल्लीला मदत केली जी इतर राज्यांना केली जात नाही. तेव्हा ह्या प्रश्नाचा विचार करताना हा राजकीय पक्षाच्या दृष्टीनं विचार होता कामा नये किंवा निवडणुकांच्या दृष्टीनं विचार होता कामा नये, तर आपल्या लॉंग टर्म दृष्टीनं काय जरुरी आहे, काय आवश्यक आहे, काय देशाच्या हिताचं आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. अंजली दमाने उत्तर द्या, महत्वाचे मुद्दे आहेत. मला असं वाटतं की हे जे सरप्लस बजेटचा आपण जो मुद्दा घेतलात, दादा मला खरंच सांगा की जर सरप्लस बजेट असेल एखाद्या स्टेटकडे तर त्याचं त्यांनी काय करावं? ते त्यांनी परत सेंटरला द्यावं का तेच लोकहितासाठी वापरावं? हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आज जर बल्ले ते मेहरबानी खातर का असे ना, पण जर आपल्याकडे जास्त बजेट आलं असेल तर त्याचं काय करावं? डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस त्यांनी कमी करावे किंवा लोकहितासाठी ज्या आवश्यक त्या गोष्टी लोकांसाठी कराव्यात, त्यात काहीच गैर नाही आहे. आणि आपण जे आत्ता मगाशी हे म्हणाले की कंपन्यांना जसं अनेक कोल ब्लॉक्सबद्दल आपली जे स्कॅम्स बाहेर आले त्याच्या मागचं जे लोन स्कॅम आहे ना ते प्रचंड मोठं आहे. जर हा विषय घेऊन मी वागळेंकडे एखाद दिवशी येणारच आहे, तर मोठा मुद्दा असा आहे की लोकांसाठी जर 160 कोटी खर्च झाला तर त्याच्यावर होहा आणि चर्चा होते आणि कोट्यावधी रुपये जे स्कॅम्समध्ये जातात त्या मात्र त्याच्याकडे कोणी बघत नाही. आणि आज मी जे म्हटलं की हे जर सरप्लस बजेट याच्यासाठी लोकहितासाठी वापरण्यात यावं, त्यात गैर काय आहे? आम्ही काही लॅपटॉप फुकट वाटत नाहीये. सुप्रीम कोर्टाने जी दिलेली ऑर्डर आहे ज्याच्यात त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलंय की पाणी हे अत्यावश्यक गोष्ट आहे. जर 700 लिटर पाणी द्यावं हे कॅल्क्युलेशननी डिराईव्ह झालेलं आहे, ते जर फुकट दिलं तर त्यात काय गैर आहे? अतुल भातखळकर, व्यापक मुद्द्याकडे मी पुन्हा येतो, पाण्यावर नको. पण रमेश जोशी जे म्हणाले की आपण उद्योगपतींना सवलती देतो, लाखो कोटी रुपये उद्योगपतींनी थकवले आहेत, त्याविषयी कोणी बोलत नाही. म्हणजे आज जे सगळे नॅशनल मीडियामध्ये इंग्लिशमध्ये जे ॲनालिस्ट बसतात, इकॉनॉमिस्ट बसतात, ते त्याच्याकडे बघत नाही. गरीब माणसाच्या, मध्यम वर्गाच्या त्याला ज्या सवलती मिळतात त्यावर आक्षेप घेतात. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, गरीब माणसाच्या सवलतीवर आक्षेप घेताच कामा नये. किमान भारतीय जनता पार्टी तर कधीच आक्षेप घेत नाही. रमेश जोशींनी जो मुद्दा मांडला तो एक व्यापक मुद्दा आहे. गोडबोलेंनी जो मुद्दा मांडला तो ओव्हरऑल अर्थव्यवस्था कुठल्या विचाराने चालावी, ती कॅपिटलिझमच्या मार्गाने चालावी का सोशलिझमच्या मार्गाने चालावी का मिश्र अर्थव्यवस्थेच्या मार्गाने चालावी, हा वेगळा मुद्दा आहे. आजची आपली चर्चा जी होती ती मूलतः आम पार्टीने घेतलेला निर्णय असा आहे. दिल्लीमध्ये 10 लाख लोकांकडे
टँकरने पाणी घ्यायची पाळी येते. ज्या 15 लाख लोकांकडे मीटर्स आहेत त्यातली 5 लाख मीटर फंक्शनिंग नाही आहेत. अनेक सोसायट्यांची सेपरेट मीटर्सच नाही, ती जॉईंट मीटर्स आहेत. नाही सगळं बरोबर आहे. नाही नाही, ऐकून घ्या 2 मिनिटं. त्यांनी जो मुद्दा मांडलाय ना की किंवा असं एक वातावरण निर्माण केलं जातंय की आम आदमीने 700 लिटर पाण्याचा निर्णय हा गरिबाकरता घेतला. माझा तोच मुद्दा आहे की दिल्लीतला जो सर्वसामान्य गरीब आहे, ज्यांच्या मतावर ते निवडून आलेले आहेत, त्यांच्या हिताकरता त्यांनी निर्णय केला नाही. त्यांना फक्त गरीबाची त्यांनी- मतं पडलेली नाही, त्यांना ऐकून मध्यम घ्या, वर्गाची, ऐकून घ्या. 2 मिनिटं. निम्न मध्यम वर्गाची पण 2 मतं मिनिटं पडलेली ऐकून आहे. घ्या, 2 मिनिटं ऐकून घ्या. त्यामुळे त्यांनी शीला दीक्षितांपासून सोनिया गांधींपर्यंत, म्हणजे नावं मी एवढ्या करता घेतो की नावं सगळ्यांना माहिती आहेत अहो, म्हणून. पुन्हा हा सांगा, मुद्दा झाला नाही तुम्हाला का? तुम्हाला नसेल कळलं. तोच तर क्रक्स ऑफ द मॅटर तोच आहे ना. की शीला दीक्षित आणि सोनिया गांधींना सवलत नाही, देणार नाही, आहे, नाही. पण त्याबरोबर अडवाणींना पण मिळणार आहे, हे लक्षात मला घ्या. भारतीय जनता पार्टीला हे आवडलं असतं की हे 160 कोटी रुपये त्यांनी जी सवलत दिली, हे 160 कोटी रुपये त्यांनी टँकरने पाणी घेणारे जे हजारो दिल्लीकर आहेत त्यांना त्यांचे पाईपलाईन, पैसे पण ते भरले म्हणतात असते. ना पाईपलाईन बसवू म्हणून आम्ही. पाईपलाईनला जो वेळ लागेल, माझं म्हणणं, मी जर का मुख्यमंत्री असतो तर 160 कोटी रुपये मी अरमार्क केले असते आणि टँकरवाल्यांना पैसे दिले असते आणि त्यांना सांगितलं असतं दिल्लीतल्या या जनतेला फुकट हो, पाणी आणि वाटा. जे सगळे ते जे अर्ध्या politician, तासाकरता जे भाजपचे 150 रुपये contractors भरतायत, त्यांना दिले हा असते. दिल्लीचा रेकॉर्ड आहे. अर्ध्या म्हणजे तुम्ही तासाकरता- टँकर लॉबी चालू ठेवली असती. नाही 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 नाही, त्यांना फुकट अगदी. त्या पण गरीबांना टँकर लॉबी ऐकून तुम्ही घ्या. चालू ठेवली असती. नाही नाही नाही, बघा कारण ती भाजपच्या नाही, नाही, हातात आहे. अजिबात नाही. अंजली दमाने नाही, याचं दोन उत्तर मिनिटं, द्या. नाही, नाही, अंजली नाही, तुम्ही दमाने. गंभीर आरोप केला. हा, बोला. असा मुद्दा नाही, बघा. अरे बा इलेक्शन मध्ये नाही, झालेलं नाही, आहे. हे खरं आहे. मी फार बेसिक बोलतो. हे टँकर ते आपण आरोप करतायत. ऐकून नाही, घ्या नाही, ना. मी खरं तुम्ही असं सांगते, बोललात पाईपलाईन टँकर एका लॉबी. रात्रीत टाकते ना, नाही सगळ्या जगाला माहिती आहे. हे उघडच आहे ना. पाईपलाईनला 2 वर्ष लागतील. मग तोपर्यंत कोणाला मदत केली पाहिजे? अहो, जो पण सर्वसामान्य मग ही मनुष्य टँकर ज्याला लॉबी आहे pipeline कोणाची? टाकायला पैसे नाहीयेत, ज्याला हे त्या टँकर विचारतात माफिया टँकर लॉबी आहे कोणाची? टँकर लॉबी तुम्हाला जास्त माहिती आहे, कारण दिल्लीचा अभ्यास तुमचा कोणाची आहे? सांगा, अरे, अंजली दमाने तुम्ही- कोणाची आहे? नाही, नाही, बाहेर काढायचंय. अहो, ती तुमची आता असेल. तुम्ही जर सपोर्ट तुमची- मागे ऐकून घेतला घ्या, तुमची नाही, आहे. याचं कारण तुम्ही असं जर आहे, आमचं त्यामुळे सरकार तुम्ही पाडलं टँकर नाही, माफियांच्या ते विरुद्ध उघडकीस वागलेले नाही येईल आहे. ना. तुम्ही ज्यांना पाणी फुकट द्यायला पाहिजे त्यांना न देता अहो, 160 रुपये भातखळकर, 160 रुपये गरीबाच्या भातखळकर. तोंडचे काढलेले आहेत आणि ते ऐका, सोनिया ऐका, गांधी, अहो, शीला काय तोंडचे दीक्षित कोण काढतं यांना तुम्ही दिले ते फक्त? आणि लक्षात अडवाणी घ्या. सुद्धा. भातखळकर. तुम्ही दोघांचं ऐका दोघांचंच मग. का नाव तुम्ही घेता? आता जर अडवाणी, आमच्या राजनाथ त्यांनी सिंग त्यांना सर्वांना पाठिंबा वेगळं दिलाय, आहे. त्यांनी त्यांना ते पाठिंबा दिलाय कोणाकोणाचं? म्हणून त्यांचं नाव मी घेतोय. असं चर्चा राजकीय सचिन करायची सावंत असेल तर आपण चिडलेले असतील राजकीय करू. आतापर्यंत. त्यामुळे मूळ मुद्दा माझा मुद्दा यातला एवढाच आहे. आम आदमीने आव असा आणला होता की आम्ही आम जनतेकरता आहोत, गरिबांकरता आहोत. ते नाहीये. दुर्दैवाने त्यांचा पहिलाच निर्णय हा आम जनतेच्या हिताचा तुम्हाला नाहीये. पुन्हा मी बाकी सांगते, क्रॉस भातखळकर सबसिडी आता करणार आहोत, शेवटचं अमुक काही मी नवीन तुम्हाला काही एकदा- नाहीये. ऐकून घ्या, आता ते उत्तर हा. देत आहेत. बोला. नाही नाही, मला भातखळकर तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला विषय कळला नसेल, पुन्हा एकदा सांगते, 700 लिटरच्या वर ज्यांचा वापर आहे त्यांना 0 to 700 प्लस असं पूर्ण बिल लागणार अरे, आहे. मला माहिती तर आहे. ते विद्वान लोक असं समजतात. मुद्दा असा आहे, नाही, 700 तुम्ही लिटर पुन्हा पाणीपर्यंत म्हणताय, फुकट का शीला द्यायचं? दीक्षित याची आणि त्याची सोनिया क्षमता आहे गांधी त्याला. त्यांच्यासाठी हे आणि नाहीये. जेव्हा लाखो हे दिल्लीकर फक्त तहानलेले मिडल आहेत, लोकांसाठी जे अर्ध्या तासाच्या टँकरला 150 रुपये देत आहेत. भातखळकर, नाही. भातखळकर, तुम्ही जे विधान करताय तुमचं मग उद्या म्हणूनच सरकार आलं नाहीये. दिल्लीत, कधी येईल माहित नाही, पण आलं तर असं तुम्ही करणार नाही? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टीचा विचार म्हणून, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणा किंवा नेता म्हणून, जर का माझ्या हातात सरकार म्हणून 10 रुपये खर्च करायचे असतील तर समाजातला जो नाहिरे वर्ग आहे तुम्ही त्याच्यावर मी 10 रुपये खर्च करीन. मध्यम वर्गाला काही तुम्ही नाही, benefit मध्यम देणार वर्ग, नाही. मी मध्यम वर्ग असं म्हणत नाहीये. मध्यम वर्ग नाहिरे असतो की नाही, हे त्या कुठल्या गोष्टी आहेत असं. सामाजिक परिस्थिती काय आहे? लॅपटॉप वाटले ना मनोहर पर्रीकरांनी, पण ते मध्यम वर्गालाच वाटले. नाही नाही, ऐकून 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना वाटले. हो, पण त्यांचा काय आर्थिक स्तर काय हे बघायला नको का? नाही, ते सांग तुम्हाला, मी तुम्हाला मदत करेल म्हणजे असं- निम्न मध्यम वर्गालाच माझं- वाटले ना. नाही, असे बघा, मी तुम्हाला पुढचं उदाहरण देतो. त्यांनी लॅपटॉप, याचं कारण असं होतं की आपल्या देशामध्ये कॉम्प्युटर लिटरसी नव्हती. अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये इंटरनेटचे रेट कमी केले, कारण कॉम्प्युटर लिटरसी वाढली पाहिजे, तर त्यांनी देशाचा केजरीवाल विकास होणार आहे. केजरीवाल यांचं म्हणणं आहे, हा- आपल्या देशात वॉटर लिटरसी सुद्धा नाही. नाही, नाहीये ना, मग तेच ते असं म्हणत होते, पण सत्तेवर आल्यानंतर ते एक्झॅक्ट उलटे वागलेत. आहे. ज्यांना पाणी मिळतंय त्यांना त्यांनी फुकट देत आहेत आणि ज्यांना चढ्या भावाने पाणी घ्यावं लागतं त्यांना मात्र चढ्या भावानेच द्यायची पाळी आणली आहे. अशा प्रकारचा चुकीचा निर्णय त्यांनी घेतलाय. हा खरा सचिन चर्चेचा मुद्दा सावंत आहे. यांच्याकडे जाणार आहे. हा. 1 मिनिट, अंजली दमाने मी येतो तुमच्याकडे, पण आता सचिन सावंत पण तुमच्यावर पुन्हा आक्षेप घेणार आहेत. सचिन सावंत, काय म्हणणं आहे तुमचं? तुमच्या सरकारला 15 वर्षात हे का सुचलं नाही? नाही, पहिली गोष्ट जी ज्या तऱ्हेनं भाजपची विकृत मनोवृत्ती दिसते की त्या ठिकाणी पाणी जेव्हा मिळणार आहे ते फक्त सोनिया गांधी आणि शीला दीक्षितांचं नाव घेतात, अरुण जेटली अहो, आणि उदाहरण दिलं हो त्या फक्त. सुषमा स्वराजांचं नाव घेत नाहीत. हा. त्यामुळे त्या तुम्ही नाही नाही, या. काय म्हणजे हे पद्धत आहे नाही, ही जी काही नैतिकता तुमच्याकडनं अपेक्षितच नाही.
परंतु एकंदर ज्या वेळेला नीती आणि किंवा नियमांच्या वरती बोलत असताना उगीच राजकारण कुठेतरी आणायचं मग आणि स्वतःचं झाकळ आणि दुसऱ्याचं पाहत बघा, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्र ऐकून आलेले घ्या आहेतच ते एकत्रच नाही, आहे. ऐकून घ्या हे भाजपचा ते विषय- एका नाण्याच्या विषय असा दोन आहे बाजू की आहेत. त्या ठिकाणी तुम्ही ते बघायलाच बात आम आदमी करताय. पक्षानं हा निर्णय घेतलेला आहे. आम आदमी पक्षानं हा निर्णय घेतलेला आहे. पहिली गोष्ट अशी की हे गव्हर्नमेंट पुढच्या काळामध्ये किती वर्षापर्यंत टिकणार आहे की यांच्याबद्दल त्यांना काही साशंकता आहे का हा मुद्दा आहे. कारण ज्या काही आपण नियम घेतो किंवा पॉलिसी तयार करतो त्या पूर्ण 5 वर्षाअंतर्गत कशा तऱ्हेने त्याचं नियमन होईल याच्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे. आज आपण एखादी गोष्ट फुकट वाटताना मला त्याच्याबद्दल काही आक्षेप घेण्याचं कारण नाही, परंतु त्याच दृष्टिकोनातून आजच्या 50% वर्गापर्यंत पाणी पोहोचलेलं नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे. हा निर्णय आता जरी घेतला तरी 50% वर्गाला ते फुकट यांचं पाणी 15 मिळणार वर्ष नाही. सरकार आता होतं त्यांच्यापर्यंत नाही वागळे साहेब एकच मी नाही, भातखळकर त्याच्याबरोबर बोलतायत. आपण भातखळकर भविष्यामध्ये बोलतायत. 15 वर्ष सरकार होतं आणि तुम्ही ऐका, म्हणताय ऐका. 50% पाणी भातखळकर पोहोचलं तुमचं नाही. मगापासून ऐकलं ना. नाही नाही अनेक कार्यक्रम घेतले सध्या ह्या नाही, दिल्लीची अहो, पण परिस्थिती जर पाणी पाहायला पाणी गेली मूलभूत तर गोष्ट आहे हो. अहो ऐका ऐका ना कशाला अतुलजी मला काही कळत तुमच्या अनेक राज्यांमध्ये पाण्याची अवस्था काय ते पहा. त्यामुळे आम्हाला लोक तुम्ही निवडून छत्तीसगडमध्ये देतात पाहिलं परत. तर 10 जिल्ह्यामध्येच 17 जिल्हा नक्षलवादी झाले तुमच्या अहो, काळामध्ये. ऐकून घ्या याचं विषय बघा, असा आहे महाराष्ट्राचं की बघा त्या काय होतं. ठिकाणी जर नाही जर आपल्याला नियोजन करायचं असेल तर पाईपलाईनच्या संदर्भामध्ये असेल पुढच्या काळामध्ये कशा तऱ्हेने न्यायचं आहे. अनेक शून्यापासून इथपर्यंत सरकार आलेलं आहे. आज ज्या तऱ्हेने आम आदमी पक्ष मगापासून सांगतायत अजय जमानिया की सरप्लस रिव्हेन्यू सरप्लस झालेला आहे याचे कारण देखील त्या ठिकाणी दिसली पाहिजेत आणि त्याचा उपयोग कशा तऱ्हेने करायचा तर त्याच्यासमोर आव्हानं अजूनही आहेत. आज पाईपलाईनच्या दृष्टिकोनातून जर विषय असेल आज दिल्लीमध्ये पाण्याची व्यवस्था स्वतःची नाही. अनेक ठिकाणी वॉटर ट्रीटमेंटच्या प्लांटची आवश्यकता आहे, ज्या तऱ्हेने मीटरची आवश्यकता आहे. ही जी अरविंद केजरीवाल ज्या तऱ्हेने म्हणाले टँकर आम्ही जलबोर्डाकडून आणणार आहोत, पण त्याला पैसा सचिन कसा सावंत येणार आहे? 15 वर्षात हे या का सगळ्या केलं नाही गोष्टींचं तुम्ही? देखील त्यांना नियोजन 15 करावं वर्ष लागेल. सरकार होतं नाही, तुमचं. आज तेच जलबोर्ड 233 कोटी त्याच म्हणतायत की त्या ठिकाणी जर प्रॉफिटमध्ये असेल आणि केलं पुढच्या का नाही? अनेक गोष्टींमध्ये पाईपलाईन प्लान असेल. 11वा तुमचा जर 11th इयर प्लान घ्या, फायनान्शियल प्लान घ्या आणि 12th इयर फायनान्शियल प्लान घ्या, याच्यामधली प्रगती पहा. त्यामुळे एकंदरच सगळ्या गोष्टींचा आपल्याकडे उत्तर आहे. अशा तऱ्हेचं जर आपण हा देश जर गृहीत धरणार असू तर मला वाटतं अत्यंत चुकीचं आहे. युरोप आणि अमेरिकेची तुलना करायला अजून वेळ आहे. आपण विकसनशील राष्ट्र आहोत ठीक आणि आहे. त्यामुळे अनेक आव्हानं अजून ठीक आहेत आहे, आणि तुमचा हे जर मुद्दा आव्हानाला तोंड पोचलेला आहे. द्यायचं असेल तर अधिक तुमचा निधी मुद्दा लागणार पोचलेला आहे. आहे. मी आता सुबोध वागळे आणि रमेश जोशी यांच्याकडे येऊन संपवणार आहे कार्यक्रम. डॉक्टर सुबोध वागळे, मला अधिक व्यापक मुद्द्याकडे जायचं आहे. 3 दिवसात 3 महत्त्वाचे निर्णय अरविंद केजरीवालनी घेतले, एक पाण्याचा, एक विजेचा आणि आज नाईट शेल्टर्स रात्र निवारे पुरवण्याचा, जे 15 वर्षात शीला दीक्षित घेऊ शकल्या नाहीत. तरी सुद्धा केजरीवाल यांना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. तुम्ही याकडे कसं पाहताय? 3 गोष्टी आहेत त्याच्यामधल्या. एकतर नाईट शेल्टरचा आपला जरी विषय नसला तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो की नाईट शेल्टर सारखा विषय TISS मधून आम्ही त्याचा अभ्यास करून ते बिल तयार करून लावून धरलेला आहे गेली 6 वर्ष. तर हा विषय म्हणजे याच्यात इतके कमी पैसे आहेत की आणि इतके काय म्हणूया मानवी संवेदनेचा प्रश्न आहे हा की आजपर्यंत ह्या मंडळींनी हे का नाही केलं असा प्रश्न पडतो. ही अतिशय क्षुल्लक पैसे, अतिशय कमी संख्या, परंतु अतिशय गंभीर प्रश्न, हे तिन्ही कॉम्बिनेशन असताना ह्या मंडळींनी हे का नाही केलं आणि मुंबईत अजूनही हे होत नाहीये. त्यामुळे केवळ काय म्हणूया की अकार्यक्षमता म्हणा किंवा अतिशय त्याच्यात काही लक्ष घालायचं नाही हा जो एक त्यांचा दृष्टिकोन आहे सर्व महत्वाच्या राजकीय पक्षांचा तो त्याच्यातून दिसून येतो. विजेचा आणि पाण्याकडे आलं तर मला परत सांगावं असं वाटतं की अरविंद आणि आप पक्षाने जे निर्णय घेतले आहेत एक त्याच्याकडे अभ्यासक म्हणून बघता मला असं वाटतं की हे अंमलात आणणं सहज शक्य आहे. आज मी त्या खोलात जायला आपल्याला वेळ नाही, पण 250 टँकर ऑलरेडी दिल्ली जल बोर्डा तर्फे आज कार्यरत आहेत. त्यांच्याद्वारा हे पाणी कसं वाटायचं याबद्दल काही विचार होऊ शकतो. त्यांच्याद्वारा पाणी पुरवता येतं. तात्पुरत्या जलवाहिन्या टाकून स्टँडपोस्ट निर्माण करून हे ताबडतोब पाणी पुरवता येईल. अनेक गोष्टी करता येतील करणाऱ्याला आणि मला आशा वाटते की आप पक्ष ते करेल. आणि मुख्य म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही व्यापक मुद्दे म्हणताय, 2 व्यापक मुद्दे आणि ते थोडेसे वेगळे आहेत की ह्या आप पक्षाच्या ह्या निर्णयामुळे आणि त्याच्या मागे असलेल्या त्यांच्या विचारामध्ये मला असं दिसतं की आजवर जे या वीज पाण्यासारख्या क्षेत्रामध्ये जे रिफॉर्म मॉडेल होतं ते जे फेल गेलं होतं त्याला एक नवी दिशा मिळू शकते जर ही मंडळी याच्यात यशस्वी झाली तर. दुसरं की राजकीय पक्षांचे पक्षबांधणीचं मॉडेल आणि इलेक्शन लढवण्याचं मॉडेल याच्यामध्ये जे महत्वाचे मध्यम काय मेनस्ट्रीम राजकीय पक्ष आहेत
हे ह्याच्यामुळे ती मंडळी आज अशी पावलं उचलू शकत नाहीत असं मला वाटतं. आणि जर आप पक्षाने हे करून दाखवलं तर ह्या सर्व महत्वाच्या मंडळींना, राजकीय पक्षांना त्यांची पक्ष बांधणीची आणि इलेक्शन जिंकण्याची किंवा लढवण्याची मॉडेल्स बदलायला लागतील. आज गोपाळ गुरूंनी त्यांच्या लेखात म्हणण्याप्रमाणे डाव्या पक्षांनाही आपल्या सर्व मॉडेल्सचा विचार करायला लागेल आणि हे ह्याचे अतिशय दूरगामी परिणाम आहेत, मूलगामी परिणाम आहेत असं मला वाटतं. रमेश जोशी, शेवटी मला तुम्हाला विचारायचं, हे आता म्हणाले डाव्या पक्षांनाही विचार करावा लागेल, पण डाव्याच नाही, डाव्या, उजव्या, मध्यमवर्गी सर्व पक्षांना आपल्या पूर्वीच्या धोरणाचा, परंपराचा फेरविचार करायला लावलाय आपनी, असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे आपनी या ठिकाणी गोईंग फॉर आउट ऑफ बॉक्स सोल्युशन, समाजातले प्रश्न हे तत्त्वज्ञानाच्या मुशीतनंच फक्त दिसू शकतात किंवा सोडवता येऊ शकतात, अशा प्रकारची एक झापडबंदी आलेली होती. ही झापडबंदी आपच्या यशाने, आपच्या ॲप्रोचनी, आपचा त्या ठिकाणी अनकन्व्हेन्शनल असा जो तरुण वर्ग आहे, तो सोशल मीडियातनं प्रेरित झालेला आहे, त्या सगळ्या वर्गांना आज त्यांनी ज्या पद्धतीनं प्रेरित केलं आहे, ती एक नव्या प्रकारची शिकवण सगळ्याच राजकीय पक्षांना ह्याच्यातून मिळते. आणि म्हणून आपचं ह्यापुढच्या काळातलं जे यश आहे हे केवळ आता भ्रष्टाचारातनं होणार नाही. इट इज अ नॅरो पाथ. त्यांना ह्यापुढं अधिकाधिक लोकहिताचे प्रश्न आणि ते गव्हर्नन्सवर लक्ष केंद्रित. आणि त्याचं गव्हर्नन्स, लेफ्ट लिनिंग आणि गव्हर्नन्स या दोन गोष्टींच्या आधारावर त्यांना ते करावे लागतील. सध्या आपल्याकडे रिफॉर्म्सच्या नावानं जे संबंध एक न्यू लिबरल पॉलिटिक्स जे चालू आहे त्याला देखील त्याच्यातून त्यांना प्रतिबंध करावा लागेल आणि ते सगळं त्यांच्या यशातनं आता तो नवा मार्ग दिसायला लागलेला आहे. मला असं वाटतं मार्गारेट थॅचरचा जो पराभव झाल्यानंतर तो टोनी ब्लेअरनी ब्रिटिश लेबर पार्टीची ट्रेड युनियन्सच्या मगरमिठीतून सुटका करून तिथल्या मध्यम वर्गाला जेव्हा लेबर पार्टीमध्ये वेगळ्या प्रकारचं तत्त्वज्ञानाची भूल निर्माण करून आणलं, त्यानंतर टोनी ब्लेअर हे तिथे 15 वर्ष पंतप्रधान राहिली. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी भारताच्या संदर्भात सुद्धा आता रेलेव्हंट व्हायला लागलेल्या. तुम्हाला असं वाटतं लेबर पार्टी जशी बदलली तसं आपल्या देशातल्या सर्व पक्षांना बदलावं लागेल निश्चित. आजकाल तुम्हाला काहीतरी म्हणायचं? रमेश जोशींनी दिलेलं उदाहरण अत्यंत योग्य आहे. फक्त त्यांना मी आठवण केली, टोनी ब्लेअर हे लेबर पार्टीचे प्रमुख होते. त्यांची आर्थिक धोरणं पाहिल्यानंतर ब्रिटनमध्ये त्यांना टोनी ब्लेअरच्या ऐवजी टोरी ब्लेअर म्हणायला लागले. टोरी हे तिथल्या सत्ताधारी पक्षात म्हणजे भांडवलदारी पक्षाचं नाव होतं. नाही, मुद्दा असा आहे त्यांचा की मुद्दा बरोबर आहे. पारंपरिक डावे जे आहेत त्यांना बदलावं लागेल, पारंपरिक उजवे जे आहेत त्यांना बदलावं लागेल. Exactly. आर्थिक नीती जी आहे ती त्या त्या राज्याप्रमाणे, त्या त्या देशाप्रमाणे, त्यातल्या समाज घटकांप्रमाणे ठरवावी लागेल. ठोकळेबाजपणे करता कामा अगदी नये. बरोबर आहे. हे 100% मला मान्य आहे. तुम्हाला शेवटी एक प्रश्न विचारायचा आहे आणि राजकारणापलीकडे जाऊन उत्तर द्या. आपचा परिणाम म्हणून सर्व राजकीय पक्षांमध्ये एक मोकळेपणा येईल, नवं वारं वाहू लागेल असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, आपचा दिल्लीतला जो विजय आहे त्याच्यामुळे 100% देशामध्ये आणि सर्व राजकीय पक्षांमध्ये चांगलं वारं येईल. अधिक चांगले उमेदवार आपण दिले पाहिजेत. मीडिया कॉन्स्टंट याकरता प्रयत्न करते आणि हे वाक्य मी पहिल्या 8 डिसेंबरला इथेच या खुर्चीवर उच्चारलेलं होतं. त्यामुळे त्या दिवशी मी आपच्या विजयाचं स्वागत केलं. फक्त आत्ता दिल्लीच्या निर्णयामुळे त्यांनी अगदी चुकीचे वागले याच्यामुळे दुःख आहे मला, एवढंच. ठीक आहे. मी पुन्हा एकदा आपला प्रश्न घेतो. सत्तेवर आल्यावर आपने घेतलेले निर्णय लोकहिताचे आहेत का? आता 80% लोक म्हणतात हे निर्णय लोकहिताचे आहेत. पत्रकार काय चर्चा करतात, अर्थशास्त्रज्ञ काय चर्चा करतात, ब्युरोक्रॅट्स काय चर्चा करतात, उद्योगपती काय चर्चा करतात, यापेक्षा लोकांना काय वाटतं हे सुद्धा महत्त्वाचं असतं लोकशाहीमध्ये. आज इथे बहुसंख्य लोकांना आपने घेतलेले निर्णय स्वतःच्या हिताचे वाटत आहेत. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.